हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. अ मिल्क सेंटर सोल्ड मिल्क टू 50 कस्टमर्स. द टेबल बिलो गिव्स द नंबर ऑफ कस्टमर्स अँड द मिल्क दे परचेस. फाइंड द मीन ऑफ द मिल्क सोल्ड बाय डायरेक्ट मेथड. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे पहा. मीन ऑफ द मिल्क सोल्ड, जे मिल्क सोल्ड केलेलं आहे त्याचा आपल्याला मीन फाइंड करायचा आहे. आणि कोणत्या मेथडनं फाइंड करायचं आहे? डायरेक्ट मेथडचा यूज करून आपल्याला मीन फाइंड करायचा आहे. आता आपल्याला मिल्क सोल्ड आणि नंबर ऑफ कस्टमर्स दिलेले आहेत. आता मिल्क सोल्डमध्ये काय केलेलं आहे? हा जो नंबरचा ग्रुप केलेला आहे, म्हणजे हा आपला काय असणार आहे? क्लास असणार आहे. आणि नंबर ऑफ कस्टमर्स म्हणजे फ्रिक्वेन्सी असणार आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? मिल्क सोल्ड इन लिटर आणि नंबर ऑफ कस्टमर्स, म्हणजेच आपल्याला हा क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता आपल्याला डायरेक्ट मेथडने मीन फाइंड करायचा आहे. म्हणजेच आपल्याला किती कॉलम्स तयार करावे लागतील? 4 कॉलम्स तयार करावे लागतील. आता इथे 4 कॉलम्स तयार केलेले आहेत. आता फर्स्ट कॉलममध्ये काय येईल? फर्स्ट कॉलममध्ये क्लास येईल. आता क्लास काय दिलेला आहे आपल्याला? मिल्क सोल्ड इन लिटर. लिहून घेऊ आपण. मिल्क सोल्ड युनिट काय आहे? लिटर. लिहून घेऊ आपण. 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5 and 5 to 6. आता क्लास नंतर नेक्स्ट कॉलम काय असणार आहे? क्लास मार्क. सेकंड कॉलममध्ये काय लिहायचं? क्लास मार्क. क्लास मार्कसाठी काय यूज करणार आहोत आपण? XI. आता क्लास मार्क कसा फाइंड करायचा? हे जे 2 नंबर्स आहेत यांची सम करायची आणि त्याला 2 ने डिव्हाइड करायचं. आता 1 + 2 किती येईल? 3. 3 ला 2 ने डिव्हाइड केल्यानंतर किती मिळेल आपल्याला? 1.5. आता 2 + 3 5. 5 ला 2 ने डिव्हाइड केल्यानंतर किती मिळेल? 2.5. 3 + 4 7. 7 ला 2 ने डिव्हाइड केल्यानंतर किती मिळेल? 3.5. 4 + 5 9. 9 ला 2 ने डिव्हाइड केल्यानंतर किती मिळेल? 4.5. 5 + 6 11. 11 ला 2 ने डिव्हाइड केल्यानंतर किती मिळेल आपल्याला? 5.5. क्लास मार्क कसा काढला आपण? हे जे 2 नंबर्स आहेत यांची सम करायची. 1 + 2 3 आणि 3 ला काय करायचं? 2 ने डिव्हाइड करायचं. आता 3 ला 2 ने डिव्हाइड केल्यावर किती मिळेल पहा? 2 × 1 = 2, 2 × 1 = 2. 3 मधून 2 गेल्यानंतर काय राहतील? 1. 1 ला भाग जातो का? नाही. पॉईंट द्यायचा आणि ते 0 घ्यायचा. 2 × 5 = 10. म्हणजेच किती मिळालं? 1.5. अशा प्रकारे काय करायचं आहे? आपल्याला क्लास मार्क काढून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट कॉलममध्ये काय येईल? फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट कॉलम काय असणार आहे आपला? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीसाठी काय यूज करणार आहोत आपण? FI. आता फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? नंबर ऑफ कस्टमर्स. नंबर ऑफ कस्टमर्स लिहून घेऊ आपण. 17, 13, 10, 7 and 3. आणि लास्ट कॉलम काय येणार आहे? फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या आधीचा जो कॉलम असणार आहे यांचं मल्टिप्लिकेशन लास्ट कॉलममध्ये असणार आहे. म्हणजेच क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी. क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी किंवा फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क लिहिलं तरी चालेल. क्लास मार्कसाठी काय येईल? XI आणि फ्रिक्वेन्सीसाठी काय येईल? FI. XI इंटू FI. डायरेक्ट आपण XI FI लिहिलं तरी चालेल. आता या दोन्हीचं काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करू आपण. 1.5 × 17. 7 × 5 = 35. कॅरी ओव्हर 3. 7 × 1 = 7 + 3 10. 0. 1 × 5 = 5. 1 × 1 = 1. 5. 0 + 5 5. 1 + 1 2. 255 आणि पॉईंट एका डिजिट नंतर येईल. 25.5. किती येईल? 25.5. लिहून घेऊ आपण. 25.5. आता 2.5 × 13. 2.5 × 13. आता 13चं टेबल येत असेल तर डायरेक्ट करू आपण. 13 × 5 = 65. 5 येतील. कॅरी ओव्हर 6 येतील. 13 × 2 = 26. 26 आणि 6 किती येईल? 32. पॉईंट एका डिजिट नंतर म्हणजेच किती मिळालं? 32.5. 32.5. आता 3.5 × 10. 3.5 × 10 किती येईल?
350 येईल आणि पॉईंट काय एका डिजिट नंतर येईल म्हणजेच किती मिळेल 35.0. आता 4.5 इंटू 7 4.5 इंटू 7 7 5 जार 35 कॅरी ओव्हर 3 7 4 जार 28 प्लस 3 किती येईल पहा 29 30 31 एका डिजिट नंतर पॉईंट येईल 31.5 आता 5.5 इंटू 3 5.5 इंटू 3 किती येईल पहा 3 5 जार 15 5 कॅरी ओव्हर 1 3 5 जार 15 प्लस 1 16 पॉईंट एका डिजिट नंतर येईल 16.5 नंबर एकाखाली एक तुम्ही लिहायचे आहेत म्हणजे तुम्हाला ॲडिशन करायला सोपं पडेल. आता लास्ट कॉलम काय असणार आहे टोटल. कशाची टोटल करायची लास्ट कॉलम आणि हा फ्रिक्वेन्सीचा कॉलम. इथे लास्टला काय येईल टोटल. इथे काय एफ आय समेशन ऑफ एफ आय समेशन म्हणजेच काय टोटल एफ आयची टोटल करायची आपल्याला. 7 प्लस 3 10 10 प्लस 7 17 17 प्लस 3 20 0 येईल कॅरी ओव्हर 2 1 प्लस 1 2 2 प्लस 1 3 आणि 3 प्लस कॅरी ओव्हर 2 किती येतील 3 प्लस 2 5 म्हणजे समेशन ऑफ एफ आय किती मिळालं 50. आता आपण याची काय करू टोटल एक्स आय एफ आयची टोटल म्हणजे समेशन ऑफ एक्स आय एफ आय किंवा समेशन ऑफ एफ आय एक्स आय लिहिलं तरी चालेल. याची आपण ॲडिशन करू 5 प्लस 5 10 10 प्लस 5 15 15 प्लस 5 20 0 येईल कॅरी ओव्हर 2 5 प्लस 2 7 7 प्लस 5 12 12 प्लस 1 13 13 प्लस 6 19 आणि कॅरी ओव्हर 2 19 प्लस 2 21 म्हणजे 1 येईल कॅरी ओव्हर 2 येतील 2 प्लस 3 5 5 प्लस 3 8 8 प्लस 3 11 11 प्लस 1 12 आणि कॅरी ओव्हर 2 म्हणजेच किती येईल 14 म्हणजेच समेशन ऑफ एक्स आय एफ आय किती मिळालं 1410 आणि पॉईंट काय येईल एका डिजिट नंतर येते काय येईल पॉईंट म्हणजेच आपल्याला समेशन ऑफ एक्स आय एफ आय किती मिळालं 141. आता मीन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आपला मीन इज इक्वल्स टू मीन म्हणजेच काय एक्स बार इज इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स आय एफ आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. ह्या समेशन ऑफ एक्स एफ आयला काय करायचं या समेशन ऑफ एफ आयनं डिफाईड करायचं इज इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स आय एफ आय किती मिळालं 141 डिवाइड समेशन ऑफ एफ आय किती मिळालं 50. आता 141 डिवाइड 50 करू आपण ते साईडला करू आपण 141 डिवाइड 50 किती येईल पहा 52 जार 100 मायनस 1 ते 4 1 मायनस 1 0 भाग जातो का नाही इथे पॉईंट देऊ आपण इथे 0 घेऊ 58 जार 400 0 1 मायनस 0 1 0 4 मायनस 4 0 ते 0 घेऊ आपण 100 52 जार 100 म्हणजेच आन्सर किती मिळाला आपल्याला 2.82 आणि युनिट काय आहे पहा क्लासमध्ये युनिट काय दिलेलं आहे आपल्याला लिटर म्हणजे इथे युनिट काय येईल लिटर. हा काय मिळाला आपल्याला एक्स बार म्हणजेच मीन मिळाला. आन्सर लिहू आपण खाली द मीन ऑफ मिल्क सोल्ड इज 2.82 लिटर. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.